जय शिवराय मंडळी. आपल्या दैनंदिन जीवनात ऑटो रिक्षावाला किती मोठी भूमिका बजावतो. लग्न असो, ऑफिस, मीटिंग, हॉस्पिटल किंवा अचानक कुठे जायचं असो, फक्त आवाज दिला की आम्ही रिक्षावाले हजर असतो. पण मंडळी, कधी कधी खरंच मनाला लागतं, आपलीच मराठी माणसं आपल्याला खाली खेचतात. रिक्षावाला रिक्षावाला म्हणत नावं ठेवतात, पण आम्ही थांबणारे नाही. बोलणारे खूप असतात मंडळी, साथ देणारे फार कमी असतात. मेहनत कोणाला दिसत नाही, दिसतो तो फक्त पैसा. आणि म्हणूनच हा संघर्ष, हा प्रवास माझ्यासाठी खूप मोठा आहे मंडळी. पण मी न डगमगता, न घाबरता ही लढाई रोज लढायला तयार आहे. आणि यामागे तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. आजचाही दिवस त्याच धावपळीत गेला मंडळी. लग्नाच्या सीझनमुळे डोंबिवलीत रिक्षा मिळणं कठीण झालं होतं. डायरेक्ट पोचलो मी CNG पंपावरती. म्हटलं पहिलं CNG भरून घेऊया. CNG वगैरे भरून झाल्यावर पुन्हा आपली गाडी सज्ज झाली. डायरेक्ट भाडे घेऊन पोचलो डायरेक्ट डोंबिवली स्टेशनला. भाऊंना खूपच घाई होती. मग म्हटलं चला डायरेक्ट जाऊ. तिथून एक डायरेक्ट ट्रिप भेटली आपल्याला वरद सिद्धिविनायक हॉलमध्ये. 100 रुपये झाले मंडळी. मग म्हटलं चहा घेऊया. आज चहा घेतलाच नव्हता आणि एक शेवटचं भाडे घेऊन निघालो घराच्या दिशेने. मग म्हटलं घरी जाऊन थोडासा आज आराम करूया. दुपारची झोप घेतली आणि वाजले संध्याकाळचे 6 मंडळी. 6 वाजले. मग निघालो डोंबिवली स्टेशनला जाता आपल्या एक विठ्ठल मंदिराची एक ट्रिप भेटली, जे दत्तनगरला आहे. सुंदर विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले आणि निघालो डोंबिवली स्टेशनला. आज बायकोचं ऑफिस चालू होते. मग बायकोला पिकअप केले आणि मग निघालो घराच्या दिशेने. तर मंडळी, हा आहे आजचा दिवस. कष्ट, मेहनत, संघर्ष आणि तरीही चेहऱ्यावर हसू. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या भावाला सपोर्ट करायला विसरू नका. जय शिवराय.